उठा कुणीतरी चोर. दादा चोर. दादा दादा चोर. दादा. सीमा, हे सीमा, तुला कसला तरी आवाज येतो बहुतेक. हे सीमा, काय झालं रे? कशाला उगाच झोप डिस्टर्ब करतोस? अगं बाहेर अनुचा आवाज येतोय. बहुतेक चोर शिरले खरंच. तुला भास होत असेल रे झोपेत. नको ना झोप मोड करू आणि झोप ना तू पण. सीमा, अगं काहीतरी गडबड नक्कीच आहे सीमा. ते दोघं नवरा बायको भांडत असतील. तुला काय करायचंय? झोप ना बाबा. सोड सोड सोड. बॅग बॅग मी नाही जाऊ दे ना. सोड. माझ्या नवऱ्याचे पैसे येते. दादा. देवा प्लीज प्लीज प्लीज, ते पैसे घेऊन चोर पळून गेलेले असू देत आणि पैसे आणि चोर दोन्ही यांच्या हाती लागता कामा नये. दादा चोर. दादा. हे थांब, हे थांब. चोर चोर चोर. आई आवाज. चोर चोर. बघ ना आवाज येतो कसला तरी. आई आवाज. आवाज येतो. उठ. चोर. काय ग? आई काय झालं? काय झालं? आई. हा आई. चोर. अरे देवा. काय? आपल्या घरात चोर. आवी. चोर. अगं आवी कुठे? आवी. आवी आवी बाहेर चोर मध्ये गेलाय. अरे चोर. अरे चोर. चोर. काय ग? आवी का? आई. चोर. अगं चोर. काय झालं अनु काकू? आमच्या घरात चोर शिरले होते. अगं बाई, किती चोर होते आणि कुठे गेले? बापरे, अजून कोणाच्या घरात गेले असतील तर? हा आदिती, अगं आपल्या घरात शिरले असतील तर? अगं आई, आपल्या घरात कसे शिरतील? आपलं घर आतून बंद होतं ना. आपण आता उघडले ना. तू उगाच पॅनिक नको प्लीज. अनु काकू, काही चोरी नाही झाली ना? नाही नाही, मी जागी होते. आवाज आला म्हणून बाहेर आले तर चोर आत शिरले होते. ही बॅग घेऊन पळत होते. अगं पण कसली बॅग आहे? पैसे ह्याच्यामध्ये आहेत, लॉकरमध्ये आहेत. त्याची चावी माझ्याकडे आहे. पैसे इथे आहेत हे कोणालाही सांगायचं नाही. मी माझ्याकडून काही सांगू शकत नाही, पण आईंची खोटंही बोलू शकत नाही. अविनाशची कामाची बॅग आहे. आई, अविनची बॅग आहे. कामाची बॅग. अविनाश दादाची कामाची बॅग चोरी करायला आले होते चोर. हा. अहो, चोरांना कसं माहिती त्या बॅगेत काय आहे आणि काय नाही? त्यांना चान्सच नसेल मिळाला बघायचा. हो ना अनु काकू? हो, मी आरडाओरडा केला तर त्यांच्या हाती जे काही लागलं ते घेऊन पळाले.
माझा संशय आला नाही म्हणजे झालं. माझा संशय नाही येणार, पण मी इतकं मस्त प्लॅनिंग करून चोरीचा सीन घडवून आणला होता, तो फ्लॉप झाला. चीड येते मला. हा निरंजननं मूर्ख कुठला, कसली माणसं पाठवली होती. इतकं व्यवस्थित प्लॅनिंग करून सुद्धा आता हाती काहीच लागलं नाही. हॅलो निरंजन, मी पोचले रे. तू तुझं बोल. तुझी काय प्रगती? काय तुला माणसं मिळाली सुद्धा? आपण आजच काम करूया, कारण राजनचा भाऊ खूप हुशार आहे आणि माझी नजर पडली आहे त्या पैशांवर. खूप पैसे काही घरात ठेवणार नाही. तू त्याची कुठेतरी दुसरीकडे सोय करणार. आणि नीट आहे, मला माहिती आहे तुझे गुन्हेगारांशी संबंध आहेत ते, पण तू माझा भाऊ आहेस म्हणून ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली आहे. फक्त पैसे लंपास करायचे, घरातल्या कोणालाही काही होता कामा नये. हा निरंजन. अरे हो रे बाबा, तुझी माणसं जेव्हा चोरी करायला येतील तोपर्यंत घरातले सगळे झोपलेले असतील. डोंट वरी. अरे नाही नाही, हे विसरले. ते नाक्यापर्यंत 5 लाख केला मी, पण गेलेत ते. सापडले नाही, पळून गेले. अरे देवा. मलाही नाही सापडला, तो पळून गेला. अरे बापरे. कोणाला इजा झाली नाही ना, नशीब. काय इजा झाली नाही? अनुला बघ किती लागले. दादा एवढं नाही लागलं, ठीक आहे. लागले नाही काय? तू चल आतमध्ये. ऐका, माझं हे महत्वाचं नाही आता. तुला झाशीची राणी बनायला कोणी सांगितलं होतं आज? सीमा वहिनी, जे काही चोर पळून गेलेत ते हिच्यामुळे. जे काही अभद्र घडणार होतं ते हिच्यामुळे टळलंय. त्यामुळे प्लीज आणि अनुचा आवाज ऐकून सुद्धा तुला बाहेर यायची इच्छा नव्हती. चोरी झाली असती तर किती नुकसान झालं असतं.